नमस्कार सर्वांना. आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिलीच पौर्णिमा असते. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटीने वाढते. गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानले जाते. भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याची सुवर्ण संधी आहे. गुरुवार हा गुरुतत्वाला समर्पित वार आहे. या दिवसावर गुरुग्रहाचा अंमल असतो. यंदा गुरुवार 10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमा आहे. बुधवार 9 जुलै 2025 रोजी मध्यरात्री 1:36 आषाढ पौर्णिमा सुरू होत आहे. तर गुरुवार 10 जुलै 2025 रोजी उत्तरात्र 2:06 आषाढ पौर्णिमेची सांगता होत आहे. अगदी प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आहे. प्रत्यक्ष दत्तावतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हजारो भाविकांचे सद्गुरू आहेत. सद्गुरूंची सेवा करून त्यांची कृपादृष्टी, शुभाशीर्वाद आणि पुण्यप्राप्ती करता येऊ शकते. यामुळे अशक्यही शक्य होण्याचा आत्मविश्वास प्राप्त होऊ शकेल. नेमके काय करावे, कसे करावे हे आता आपण जाणून घेऊया. तर गुरुपौर्णिमानिमित्त 11 दिवसांची ही स्वामी सेवा करा. ही सेवा तुम्हाला 30 जूनच्या दिवशी सुरू करायची आहे आणि हिचा शेवटचा दिवस असेल 10 जुलै. कारण यावर्षी स्वामी भक्तांचा स्वामी सेवेकरांचा आवडता पवित्र दिवस येणार आहे. तो म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस. 10 जुलै 2025 वार गुरुवारच्या दिवशी तर तुम्हाला 10 जुलैपर्यंत ही स्वामीची सेवा करायची आहे. 30 जूनपासून सुरू करायची आहे. सकाळी किंवा संध्याकाळी ही सेवा कोणत्याही एका वेळेस करायची. महिला, पुरुष, शिकणारी मुलं कोणीही या सेवेत सहभागी होऊन ही सेवा करू शकतात. तुम्हाला या सेवेत 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप 3 माळ, श्री सूक्त 1 वेळेस आणि पुरुष सूक्त 1 वेळेस. श्री सूक्त, पुरुष सूक्त हे मराठीमध्ये स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोथीत दिलेलं आहे. तिथून तुम्ही ते एक वेळेस रोज वाचायचे आहे. 11 दिवस आणि स्वामी समर्थांच्या नामाचा जप 3 माळ रोज करायचा आहे. 10 जुलैपर्यंत गुरुपौर्णिमापर्यंत ही सेवा नक्की करा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. अशक्यही शक्य करतील स्वामी. धन्यवाद.